कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपाशी नको असं पवारांनी एक विधान केलं आणि गेल्या काही दिवसांपासून शरद पवार अजित पवार एकत्र येतील आणि शरद पवार भाजपासोबत जातील अशा चर्चा सुरू होत्या। त्यांना पूर्णविराम मिळेल आणि शरद पवार आता कधीच भाजपासोबत जाणार नाहीत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय। शरद पवार जे बोलतात त्याच्या नेमकं उलट कृत्य करतात हे त्यांचं राजकारण आहे। त्यामुळे आता शरद पवार नक्कीच भाजपासोबत जातील अशी चर्चा राजकीय अभ्यासकांमध्ये सुरू झाली आहे। चला समजून घेऊयात शरद पवार यांचं राजकारण, शरद पवार अजित पवार एकत्र येणार का आणि सगळ्यात महत्त्वाचं भाजपासोबत जाणार का पाहूयात। शरद पवार काय करणार हे समजून घ्यायचं असेल तर सध्याची राजकीय स्थिती समजून घ्यावी लागेल। सध्याच्या घडीला मविया राज्याच्या राजकारणामध्ये मागे पडली आहे। सत्ता महायुतीकडे, मविया विरोधी पक्षाचं कामही नीट करत नाहीये। त्यामुळे मवियाचा प्रयोग संपला का अशी चर्चा आहे। त्यातच निवडणुका तोंडावरती आहेत। पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। मुंबई पालिकेसाठी ठाकरे गटानं कंबर कसली आहे। त्यामुळे मुंबईत तरी मवियाचा प्रयोग होणं अशक्य आहे। मुंबई जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे आकाश पाताळ एक करतील। त्याचं कारण आहे मुंबईचं आर्थिक महत्त्व। तर उर्वरित राज्यात मविया स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका एकत्र लढू शकते। मात्र मवियाच्या कार्यकर्त्यांमध्ये उदासीनता आहे। त्यामुळे मविया ताकदीनं कशी लढणार हा प्रश्न आहे। त्यातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याची जोरदार चर्चा आहे। देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीनंतर त्याला अल्पविराम लागलाय पण पूर्णविराम नाही हेही लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि हे दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मोठी राजकीय डेव्हलपमेंट असेल हेही आपण आधी बोललोय। मूळ मुद्दा आहे शरद पवार भाजपासोबत जाणार का, तर त्याचं उत्तर आहे हो। कारण सध्या राज्याच्या राजकारणात काहीही होऊ शकतं। जर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर शरद पवार भाजपासोबत जाऊ शकतात। सध्या त्यांचा एक गट सत्तेमध्ये आहेच। सत्तेतील फळं कशी असतात हे शरद पवारांपेक्षा चांगलं कुणाला माहिती असणार। आणि मुळात राष्ट्रवादी स्थापन झाल्यापासून सत्तेतच आहे। त्यामुळे पुढच्या काही काळामध्ये राज्याच्या राजकारणात काही राजकीय डेव्हलपमेंट झाली तर शरद पवार हा निर्णय घेऊ शकतात। अर्थात शरद पवारांचं राजकारण पाहता पवार घाई करणार नाहीत, ते संधीची वाट पाहतील। सध्याचं राजकारण पाहता भाजपला पुढचे काही वर्ष सत्तेतून बाहेर काढणं शक्य वाटत नाही आणि त्यात शरद पवार यांचं वय, प्रकृती ही कारणं आहेत। त्यामुळे पक्ष टिकवण्यासाठी शरद पवार भाजपासोबत जाऊ शकतात आणि भाजपालाही शरद पवार हवे आहेत। दुसरीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यास त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणात होऊ शकतो। राहिला प्रश्न काँग्रेसचा। काँग्रेस भाजपासोबत कधीच जाणार नाही आणि काँग्रेसला भाजपही सोबत घेणार नाही। एकंदरीतच काय, सध्याच्या राजकारणामध्ये काँग्रेस भाजपा एकत्र येणं ही घडामोड सोडली तर कुणीही कुणासोबत जाऊ शकतो आणि त्यात शरद पवार जे बोलतात त्याच्या विरोधातच कृती करतात। त्यामुळे कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपाशी नको असं शरद पवार बोललेले आहेत। याचा अर्थ तुम्हालाही कळला असेल। तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर।